या चित्रपटाविषयी मित्रांनो बोलायला गेलं तर जनरली जर बोलायला गेलं तर हा चित्रपट जो आहे असं होऊ शकते की काही जणांना हा चित्रपट आवडेल पण आणि काहींना नाही पण आवडणार. लव्ह स्टोरी जो पार्ट आहे या चित्रपटाचा मे बी असं होऊ शकतं की मराठी चित्रपटांमध्ये जनरली काही बऱ्याचशा इनफॅक्ट चित्रपटांमध्ये एक टिपिकल लव्ह स्टोरी जो एक अँगल आहे ना आणि ते पर्टिक्युलरली रिझन आहे ना ते कायमच सेम असतं असं मला पर्टिक्युलरली वाटतं. तर तो एक त्याचा सेटबॅक किंवा ड्रॉबॅक म्हणू शकतो स्पेशली आपण. पण चित्रपटाचं जे एक प्रेझेंटेशन आहे जे स्टोरी रायटिंग आहे आणि कॅरेक्टर डेव्हलपमेंट आहे या चित्रपटाची ती यार नक्कीच चांगली असं माझं पर्टिक्युलरली म्हणणं आहे. आता मला याविषयी नाही माहिती की कोणता व्यक्ती या चित्रपटाविषयी काय म्हणतो आणि तुमचे काय ओपिनियन असू शकतात याविषयी. पण ऑन सिरियस नोट हा चित्रपट म्हणजे काही जे लोक आहे ट्रेलरला वगैरे खूप नावं ठेवत होते यार ऑन सिरियस नोट तसा वाईट तर नाही आहे चित्रपट चांगला आहे यात काहीच वाद नाही. पण तो लव्ह स्टोरीवाला जो अँगल आहे तो ॲक्च्युली आता मेनच तो अँगल आहे तर थोडाफार फरक पडतो. बाकी चित्रपटात सर्वांनी काम चांगलं केलं आहे. स्टोरी वाईज जर बोलायला गेलं मित्रांनो याचा ट्रेलर जेव्हा आलेला तेव्हा आपण याविषयी डिस्कस केलं होतं म्हणून त्याविषयी मी पुन्हा नाही सांगत. पण मी एवढं जरूर सांगेन सम हाऊ स्टोरीमध्ये थोडा फार मार खातो चित्रपट असं मला पर्टिक्युलरली वाटतं. हां यू कॅन से दॅट की रीच वाटतो थोडाफार कॅमेरा अँगल पण मस्त आहे अँड डेफिनेटली प्रेझेंटेशन आणि कॅरेक्टर डेव्हलपमेंटमुळे बजेट पण ठीकठाक वाटतो. आता बाकी कलाकारांचं काम नक्कीच चांगलं आहे पण जेव्हा तुमचं रायटिंगच ॲव्हरेज असेल तर तुम्हाला फरक पडतो मित्रांनो. मी 5मधून 2.5 स्टार रेटिंग देईल या चित्रपटाला. बाकी तुम्ही बघितला का नाही हा चित्रपट नक्की सांगा.